करण्यासाठी आज मी झालेलो आहे आणि नरेंद्र मोरे हा कल्याण मतदारसंघात ॲक्टिव्ह असतानाचा आमचा नेता होता आणि त्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी मी या ठिकाणी आज आलेलो आहे. आज धर्मेंद्र प्रधानने इस्तीफा दिला आहे, काय सांगणार आपण? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी काँग्रेस जनता पार्टीची होती आणि अनेक लोकांची मागणी अशी होती. त्यामध्ये सरकारची भूमिका अशी होती की राजीनामा देण्याचं सोल्युशन नाही आहे. त्यामुळं सरकारच्या वतीनं सत्तेच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलेलं आहे. फास्टॅग घोटाळी केस पाठवलेली आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचा घोटाळा करण्यासाठी नवीन कायदा जो आहे त्या कायद्याचं बिल उद्या सोमवारी आपल्या पाठवून देणार आहे. माननीय नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असाच होता की अशा पद्धतीच्या घटना घडू नये आणि अशा पद्धतीच्या घटना घडवणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा देण्याच्या संबंधामध्ये नवीन कायदा येणार आहे. सर्व तरुणांची विद्यार्थ्यांची मागणी होती की आपल्या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. त्याप्रमाणे सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि आता मला असं वाटतं की आंदोलन संपवलं पाहिजे आणि सरकारच्या वतीनं जे अशा पद्धतीचे प्रकार होणार नाहीत यासाठी नक्की प्रयत्न केला जाणार आहे.